पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। जळगाव जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी जलद गतीने सोडवण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला आहे। जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात हेल्प डेस्कची स्थापना करण्यात आली असून यामुळे नागरिकांना तक्रार नोंदवणे अधिक सोपे आणि वेगवान होणार आहे। या नवीन व्यवस्थेअंतर्गत नागरिक QR कोड स्कॅन करून आपल्या तक्रारी नोंदवू शकतात। यामुळे तक्रारीचे निवारण जलद गतीने होईल आणि पोलीस ठाण्यातील प्रक्रियाही अधिक पारदर्शक बनेल। ही माहिती जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे। आरंभ पर्व न्यूज करिता जिल्हा प्रतिनिधी पंकज ताडे, जळगाव। त्याचं काम चालणार आहे। प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये हेल्प डेस्क सुरू करण्यात आलेलं आहे। हेल्प डेस्कमध्ये फॉर्म दिलं, फॉर्ममध्ये त्यांचं नाव आणि त्यांचा पत्ता, मोबाईल नंबर, त्याच्यासोबत म्हणजे ते नेमकं कोणत्या कारणासाठी पोलीस स्टेशनला आलेलं आहे ते नोंद करण्यात येईल आणि ही जे काम कोणाकडनं होईल म्हणजे एखादे अधिकारी किंवा कर्मचारी त्यांना एक्झॅक्टली मार्गदर्शन करण्यात येईल की म्हणजे या अधिकाऱ्यांकडे या कर्मचाऱ्यांकडे आपलं काम होईल आणि त्या अधिकाऱ्यांपर्यंत त्यांना कम्युनिकेट करून त्यांच्यापर्यंत पोहोचून देतील। जर अधिकारी किंवा कर्मचारी तिथे उपलब्ध नाहीये, कोणत्या टाइममध्ये ते उपलब्ध राहील याविषयी देखील त्यांच्याकडनं मार्गदर्शन करण्यात येईल आणि सर्व ही फॉर्म जर शेवटी त्यांचं काम झाल्यानंतर परत जाताना त्यांच्याकडे फीडबॅक देखील त्यांच्यामध्ये घेण्यात येईल। म्हणजे त्यांचं काम जे विषयासाठी पोलीस स्टेशन झालंय त्या विषयी झाला किंवा नाही आणि त्याच्यानंतर त्यांना ही सर्व एक्सपिरियन्स पोलीस स्टेशनमध्ये त्यांना एक्सपिरियन्स कशा राहिला त्याचे गुणांकन देखील 1 ते 5 मध्ये त्यांचे गुणांकन देखील त्यांना देता येईल आणि ही सर्व गुणांकन देऊन त्यांना एक फीडबॅक बॉक्स आहे, त्या फीडबॅक्स मध्ये त्यांना जमा करता येईल आणि ते फॉर्म मध्ये नंबर आहे म्हणजे भविष्यात म्हणजे त्यांना जर विचारायचं असेल या फॉर्म मध्ये या पोलीस स्टेशनला या फॉर्म नंबर आहे, मी व्हिजिट केलं होतं, त्यांना नंतर देखील त्यांना त्या विषयावर फीडबॅक घ्यायचा असेल तर फीडबॅक देखील करता येईल। पोलीस स्टेशनला ही 5 मार्क्सचं पूर्ण महिनाभराचं किती आले ऍव्हरेज घेणार आहे आणि त्याच्यानुसार म्हणजे जे टॉप आलेले आहेत ते संबंधित PIना पोलीस स्टेशनला आम्ही सत्कार करणार आहे। तर ते गुणांकन पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।